जय शिवराय, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम। खरं तर 1947ला स्वातंत्र्य मिळालं, 78 वर्ष पूर्ण झाले। 79 वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय। आनंद तर आहेच, परंतु आनंदाबरोबर ज्या लोकांनी त्याग केलाय, ज्यांनी जीवाचं बलिदान दिलंय, अशा सर्व भारतवासियातल्या सर्व असलेल्या माझ्या सैनिकांना, देशप्रेमींना मी मनापासून मानाचं वंदन करतो। हुतात्मा आणि त्यांनी केलेली चळवळ ही सगळ्यात मोठी होती आणि या स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाचा हातभार लागला। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि खरं तर ब्रिटिशांना डोळे लागले पुन्हा परतीचे। फार मोठा इतिहास होता। शांतीच्या मार्गाबरोबर क्रांतीचा इतिहास सुद्धा भारताचा फार मोठा आहे आणि हे जगापुढे उदाहरण आहे। स्वातंत्र्य प्रत्येक देशाला मिळालं, कारण ब्रिटन हे असं राज्य होतं, ब्रिटिशांनी संपूर्ण जगभरामध्ये राज्य प्रस्थापित केलं, पण त्याच्यामध्ये भारत जो आहे त्याला खूप चॅलेंजेस होते। 47 नंतर खरं तर मोठा जातीयवाद उफाळला आणि भारताचे 2 तुकडे झाले, एक भारत आणि एक म्हणजे हिंदुस्थान आणि एक पाकिस्तान। पण त्या सर्व चॅलेंजेसला आपण सर्वजण सामोरं गेलो। आजही काश्मीर असेल किंबहुना भारतामध्ये विविध असलेल्या अनेक राज्यामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, पण या समस्या पुढच्या काही वर्षांमध्ये भारत कमी करेल आणि खरं तर जातीपेक्षा भारत महत्वाचा आहे। जातीवाद हा संपला पाहिजे। सर्व जाती धर्माच्या सर्व मंडळींनी भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत या एका वाक्याखाली, आपण या तिरंग्याखाली आपण सर्वांनी काम केलं पाहिजे। स्वप्न होतं जे छत्रपती शिवरायांचं, आज युनेस्कोने जगभरामध्ये राजाचा राजा पण छत्रपती शिवरायांच्या असल्या इतिहासाला राजमान्यता दिली, त्यांच्या राजेपणाला राजमान्यता दिली। आपण या हिंदुस्थानाचं लौकिक खऱ्या अर्थाने जर वाढवायचं असेल तर आपण सर्वांनी हा जातीवाद बाजूला ठेवला पाहिजे। राजकारणासाठी किंवा सत्तेसाठी आपण भारताचं नुकसान करता कामा नये। आज भारताची आर्थिक स्थिती मजबूत होत चालली आहे, जगभरामध्ये भारत पुढे चाललेला आहे। मी आज जगामध्ये फिरतोय, आज मी कॅनडामध्ये आहे, माझ्या मुलीला भेटायला आलोय। 15 ऑगस्टला मी नाहीये, परंतु माझा आज पहिलाच असं वर्ष असेल की मी भारताच्या बाहेर आहे, परंतु मला अभिमान आहे भारताचा, माझ्या मातीचा, माझ्या माणसाचा, माझ्या हिंदुस्थानाचा। आज जगभरामध्ये हिंदुस्थानचं नाव खूप वरच्या पद्धतीने घेतलं जातं आणि त्याच्या पाठीमागे नरेंद्र मोदी साहेबांचं खूप मोठं योगदान आहे। मी पंतप्रधान साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी इंटरनॅशनल लेवलला जे भारताचं महत्व वाढवलेलं आहे, त्याच्यामध्ये भारत आता पुढे चाललाय। भारताचा चलन आता या जगाच्या असलेल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये, त्याच्यामध्ये अमेरिका असेल, चायना असेल, रशिया असेल, जपान असेल, याच्या बरोबरीने आज भारत या अर्थकारणामध्ये पुढे येतोय। आणि खरं तर केवळ पंतप्रधानांची ही जबाबदारी नाही, आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे। जेवढे काही घटक आपण या भारतामध्ये सामावून घेतलेले आहेत, मग प्रत्येकाला एक आपली पोस्ट आहे, मग तिथे मंत्री असेल, खासदार असतील, आमदार असतील किंवा प्रशासनाचे जे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी पासून प्रांत असतील, तहसीलदार असतील, या सगळ्या ज्या चेन्स आहेत त्या सर्वांनी खरं तर भारताच्या नागरिकांना एक विश्वास आणि आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये फार मोठ्या पद्धतीचा आपुलकीचा भाव या सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना न्याय हक्काच्या निमित्ताने मिळाला पाहिजे। भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भारताची जी भूमिका आहे ती ठळक पद्धतीने, कारण आपले चॅलेंजेस, आपल्या एका बाजूला चायना आहे आणि चायना 2 नंबरची महासत्ता आहे। चायनाला सातत्याने भारत आणि भारताचं यश त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये खुपत आहे। त्यामुळे आपण सर्वांनी खूप जिद्दीने, कारण जो सीमेरेषेवर उभा आहे तो आमचा जवान, तो लढतोय आपल्यासाठी, आपल्या सर्व कुटुंबाची आणि आपल्या सर्व आयुष्याची होळी करून आज तो आपल्यासाठी उभा आहे। शेतकरी उभा आहे, आज दिवस रात्र तो शेतकरी उभा आहे आपल्या सर्वांसाठी, अन्नदानाच्या निमित्ताने किंबहुना तो पोशिंदा आहे आपल्या सर्वांचा। मला असं वाटतं की मी खूप काही बोलण्यापेक्षा आपण सर्व जाणकार आहात, हुशार आहात। आता एज्युकेशन मध्ये सगळे तरुणी प्रगती करते। आपल्या कुठल्याही तरुणीने व्यसनाच्या दिशेने पाऊल टाकू नये आणि जबाबदारीने जे छत्रपती शिवरायांनी योगदान दिलंय, जे महापुरुषांनी योगदान दिलंय, जे क्रांतीवीरांनी योगदान दिलंय,
त्यांचा अपमान आपल्याकडे होणार नाही. सन्मानासाठी ह्या भारताच्या ज्या दोन्ही गोष्टी त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवून ज्या भारताच्या व्यवस्थेचा विचार केलाय त्या भारताला उंचीवर नेणं ही आपल्या सर्वांची, प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. लहान थोरापासून तर सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे मी भारत मातेला वंदन करतो, शतशः प्रणाम करतो आणि आपण सर्वांनी एकजूट करून जात पात धर्म आणि पक्षांनी आपल्याकडे जाऊन मानवता आपला धर्म आहे आणि भारत माता हे आपलं दैवत आहे, तिरंगाच्या प्रती सन्मान ठेवतो आणि भारत माता की जय, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो आणि माझ्या बिरसा मुंडा साहेबांच्या त्यागाचा आणि त्याच्या संस्कृतीचा, माझ्या व्यवस्थेच्या, माझ्या भारतीय संस्कृतीचा विजय असो. आज तिरंगाला आपल्या सर्वांच्या वतीने आदरपूर्वक प्रणाम करतो, अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. किल्ले शिवनेरी आपला माणूस, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र विधानसभा आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. जय हिंद.